सारंग काल रात्रीपासून घरी आलेला नाहीये. तो बघ ना जरा कुठे आहे. काय रात्रीपासून नाही घरात? नाही. एक ना ऑफिसमध्ये खूप महत्वाची मीटिंग आहे. मी एक काम करतो, कोणाला तरी सांगतो शोधायला त्याला. बरं मीटिंग झाल्यानंतर बघू शकशील दुपारी? हां आई मी गेलो असतो ग, पण दुपारच्या नंतर मला ना गॅरेजवर पण जायचंय. गॅरेजचा पसारा खूप वाढलाय. तू सांगितलं म्हणून मी ऑफिस जॉईन केलं ना. हो. 2-2 करताना ना तारेवरची कसरत होते, म्हणजे तारांबळ उडते म्हणून ग, बाकी काय नाही. नाही खरंय, तारेवरची कसरत आहेच जरा, पण काय ना सध्या सारंगनी अगदीच कामातनं लक्ष काढून घेतलंय. त्यामुळे जोवर तो जबाबदारी स्वीकारत नाही तोवर तुला ही तारेवरची कसरत करतच राहावी लागेल. ते आहे. कसं आहे ना बाबा, मी कंप्लेंट करत नाहीये, मी फक्त सत्य परिस्थिती सांगतोय तुम्हाला. काय मी एकटा आहे, कोणी मदतीला असतं तर बरं झालं असतं, पण तसं नाहीये ना कोणी. नाही खरं तर नील होताच सगळी जबाबदारी सांभाळायला, पण नीलला आली आहे विरक्ती आणि सारंगची अवस्था तू बघतोच आहेस. त्यामुळे प्लीज ऍडजस्ट कर आणि निभाव ही जबाबदारी. हो म्हणजे काय, तो येईपर्यंत एक प्रश्न विचारू का बाबा? विचार. नाही म्हणजे सारंगनी ही सगळी जबाबदारी घ्यायला नकार दिला तर मग काय होणार? तर काय, मी आहे, तिलोत्तम आहे, आम्ही दोघं आहोत अजून राजकुमार. नाही खरं सांगू, तुम्ही हे म्हटलं ना तिथेच मला दिलासा मिळाला. पण कसं आहे, तुम्ही दोघांनी मोठी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्याच्यामध्ये सांगितलं की आता आम्ही रिटायर होतोय. लोक काय म्हणतील? लोकांनी काय म्हणायचं, घेतलेली रिटायरमेंट परत मागे घेता येते राजकुमार, मला काही प्रॉब्लेम नाही त्याचा. आणि लोक काय म्हणतील याचा विचार आधी सुद्धा आपण केला नाही आणि आता सुद्धा करणार नाही. हा एवढा मोठा डोलार उभा केलाय, बिझनेस उभा केलाय आम्ही, तो खूप प्रयत्नांनी, खूप कष्टाने, आमच्या जीवात जीव असेपर्यंत तरी आमचं कर्तव्य आम्ही पार पाडणार. आम्ही बघू बिझनेस. पण ऐक ना, पुढच्या गोष्टी पुढे. आत्ता सारंग कुठे आहेत ते जरा शोधूया का आपण प्लीज? कोणाला तू फोन करणार होतास? हा ऐक ना टोप्या, सारंग सर पुन्हा गायब आहेत. काल रात्रीपासून आहे. रात्रीपासून? हा काल रात्रीपासून. शोधून काढ बाबा कुठे होतं. डायरेक्ट घरी घेऊन ये. ठेव, लवकरात लवकर काढ.